मी भीमराव लोणारे आयबीएल टीव्ही न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी विनोबा भावे नगर परिसरामध्ये आहे, जो उत्तर नागपूर येथे आहे। आपण बघू शकता ही काश्मीर विद्या मंदिर आहे आणि अर्चना फुले हायस्कूल आहे। यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम आहे। इथे आनंद मेला आणि विज्ञान प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांतर्फे। आपण बघू शकता हे आनंद मेला हे इथे विद्यार्थी दिसत आहेत। तिथे संपूर्ण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन इथे ठेवलेले आहेत। काय नाव आहे तुमचं? स्नेहा बर्डे। काय सांगाल आज तुमच्या शाळेमध्ये दोन्ही शाळा मिळून तुम्ही स्नेह संमेलन आणि विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केलेलं आहे? आज आमच्या काश्मीर विद्या मंदिर आणि अर्चना फुले शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनी आणि आनंद मेळाव्याचं आयोजन केलं आहे। या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त मुलांमध्ये जे सुप्त गुण असतात ते बाहेर निघण्यासाठी आणि मुलांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काय काय ऍक्टिव्हिटी आहे ते म्हणजे व्यक्त करण्यासाठी हा प्रोग्राम घेतला जातो, कार्यक्रम घेतला जातो। विद्यार्थी सर आमच्या शाळेतले विद्यार्थी म्हणजे खूपच इस्लाम एरियातले आहेत, तरी त्यांच्या त्या गुणांनुसार त्यांनी भरपूर सुंदर हे केले आहेत। तुम्ही काय सांगाल? हेच की मुलांनी आज जे काही बनवून आणलेलं आहे त्यांच्यातले जे गुण आहे ते काहीतरी दाखवते आपल्याला। आपल्याला काहीतरी नवीन म्हणजे वस्तू खायला पण मिळत आहे आणि मुलांना दाखवतोय त्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं बा असं। या दोन्ही शाळेमध्ये म्हणजे कुठल्या वर्गापासून कुठल्या वर्गापर्यंत शाळा आहे ही? आमच्याकडे 1ली पासून तर 10वी पर्यंत शाळा आहे। 1ली ते 7वी काश्मीर विद्या मंदिर आणि 8वी ते 10वी अर्चना फुले हायस्कूल। त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियम सुद्धा आहे 1ली ते 7वी। बटाने की दुकान, ये मसालेदार बटाने की दुकान है। क्या नाम है बेटे पूरा? राबिया फातिमा। कैसे बनाया आपने ये? सब मम्मी ने बनाए। अच्छा अच्छा, खाने में मजा आएगा क्या? यस सर। क्या है ये? मसालेदार चने। अच्छा अच्छा, कितने का मिलेगा ये? 10 रुपए। 10 रुपए का प्लेट। अच्छा अच्छा अच्छा, 10 रुपए प्लेट है। हाँ, खाना है बेटा तुझे? मेरा नाम यज्ञ है। हाँ? यज्ञ। अच्छा, काय बनवलेली आहे तू? ओ भजिया। कशी प्लेट दिली? 10 रुपए का प्लेट। 10 रुपये प्लेट। सुंदर। बघा, मी तुम्हाला दाखवेल हे बघा, या मुलीने हे भजे बनवलेले आहेत आणि 10 रुपये प्लेट हे भजे आहेत। काय नाव आहे तुझं? कंचन। बड़ा बनवली तू? हाँ। कितने का है बड़ा? 10 के 2। 10 के 2। हे 10 रुपयाचे 2 वडे आहेत। तुला सुद्धा बनवलेला आहे या मुलीने। कोणी बनवलं हे देखला? अरे बाबा बाबा, काय नाव आहे बेटा तुझं? लिसा। कहाँ रहती हो आप? कौन क्लास में हो? 3rd स्टैंडर्ड। ढोकला बना? कितने का है ढोकला? 10 के 3। 10 के 3। सुंदर आणि खूपच सुंदर। या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्नेह संमेलन कार्यक्रमादरम्यान आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे। सुंदर असं व्यंजन जे आहे या विद्यार्थ्यांनी, या छकुली लहान लहान विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे। बघू शकता हे विज्ञान प्रदर्शनी खूपच सुंदर। क्या है बेटा ये? ज्वालामुखी। ज्वालामुखी है? यस। आपने बनाया? आपका नाम क्या है? गुंजन मुकेश पर आते। कौन से क्लास में हो? 7th। वो उसमें से जो तीनों डालेंगे तो उसमें ज्वाला निकलेंगे से। क्या? ये पेरिस्कोप है। हाँ। और इसमें जो पनडुब्बी चलती है ना, उसमें सैनिक लोग इससे निगरानी रखते हैं अपने दुश्मन की। अच्छा अच्छा, ये पेरिस्कोप तुमने बनाया? यस सर। वाह 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 वाह। कौन सा क्लास में हो बेटा? क्लास 10th। अच्छा, बड़े बन के क्या बनोगे? सर IAS ऑफिसर। IAS ऑफिसर बनोगे। श्वसन तंत्र कोणी तयार केलेला आहे? सर ये श्वसन तंत्र है, जो जैसा अपन ऑक्सीजन लेते हैं ना, वो फेफड़े में जो श्वसन होता है ना, वो दिखाता है और कार्बन डाइऑक्साइड छोड़ता है। अच्छा, कौन सी क्लास में है बेटा? मैं 10वीं क्लास। 10th क्लास में। 10th क्लास। बड़े बन के क्या बनोगे? IPS ऑफिसर। IPS ऑफिसर। गुड। आपका नाम क्या है? गोविंद। आपने भी उसको सहकार्य किया श्वसन यंत्र बनाने के लिए? कौन सी क्लास में? 10th। क्या बनोगे बड़े बन के? इंजीनियर। और मैं बताना चाहूंगा आपको, ये चंद्रयान 3
देखिए चंद्रयान-3 ये विद्यार्थियों ने बनाया है। ये है चंद्रयान-3। क्या नाम है बेटा तुम्हारा? उस्मान। कैसे बनाया इसको? ये इसको कार्डबोर्ड से बनाया है, खड्डे से, ग्लू गन की मदद से। इसमें इंजेक्शन पाइप को कनेक्शन करके और फिर ये इंजेक्शन एक इधर जोड़ के इसके ऊपर अटैच करके बनाया है। म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये किती सुप्त गुण लपलेले आहेत ते आता आपल्याला बघायला मिळत आहे। आणि हे साक्षात त्यांनी चंद्रयान-3 तयार केलेलं आहे। आणि बघा हे इंजेक्शनचा वापर जे म्हणजे वेस्ट ऑफ इंजेक्शन आहे त्याचा वापर करून त्यांनी हे चंद्रयान तयार केलेलं आहे। थोडंसं मी प्रॅक्टिकली दाखवतो का? हे बघा कशा प्रकारे वर जातो आणि कशा प्रकारे खाली येतो हे बघा। खूपच सुंदर असं हे चंद्रयान-3 या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे। अरे बघा क्या है बेटा ये? ओब्लैक है सर। अच्छा। इसमें जितना प्यार से आप हाथ डालोगे उतना धीरे धीरे जाएंगे, इसमें मारोगे तो ये सॉलिड हो जाएगा। अच्छा 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 सुंदर। कितने वर्गामध्ये आहे बेटा तू? 9th में। बड़े बन के क्या बनोगे? ट्रेडर। गुड। तुम्हारा नाम? रेहान। कौन से क्लास में? 9। क्या बनाया आपने? पवन चक्की। पवन चक्की क्या उपयोग में आती है पवन चक्की? सर हवा के निर्मिशन के हाँ। बिजली पैदा करते हैं। अच्छा 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 अच्छा। ये देखिए एक्वा वाटर भी बनाया है विद्यार्थियों ने। सर मेरा नाम मुदस्सिर, सर मैंने वाटर एक्वा बनाया था। अच्छा देखिए वाटर एक्वा देखिए किस प्रकार से, वाह ये शुद्ध पानी आ रहा है। ये शुद्ध पानी आ रहा है। ये विद्यार्थियों ने एक्वा वाटर की ये प्रतिकृति तैयार की है। बड़े बन के क्या बनोगे आप? सर इंजीनियर बनना चाहते हो? गुड, बेस्ट ऑफ लक बेटा, आप इंजीनियर ही बनेंगे। आपका नाम क्या है? कलीम शेख। आपने क्या बनाया? माइक्रोस्कोप। माइक्रोस्कोप कैसी है बताइए थोड़ा प्रैक्टिकल। देखिए ये माइक्रोस्कोप है और ये विद्यार्थियों ने बनाया है। और कितना ये क्या का वापर किया है इसको बनाने? सूक्ष्म से सूक्ष्म चीजें इसमें बारीक बड़ी दिखती है। अच्छा 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 अच्छा। और भी मैं इधर लेके चलूंगा। आपने क्या बनाया बेटा? सर ये आपका नाम क्या है? जैनब खान। आपने क्या बनाया? सर ये डे और नाइट का चार्ट है, इसमें हाँ। बताता है कि दिन और रात कैसे होता है। अच्छा 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 गुड, व्हेरी गुड। असं सुंदर असं विज्ञान प्रदर्शनी या शाळेमध्ये बघायला मिळत आहे। विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण असतात ते समोर आणण्याचा प्रयत्न शाळा संचालक आणि हेडमास्टर करतात। मेरा नाम मायाधर योगेश वर्मा है। हाँ। ये हमारा प्रोजेक्ट वाटर साइकिल है जिसे जल चक्र कहते हैं। ये एक नदी है जिसे सूर्य प्रकाश का ये गर्मी पड़ा है तो ये भाप बनकर ऊपर गया, जिसे इवेपोरेशन करते हैं। फिर वो भाप वैसे ही बादल बनता है तो उसे कंडेंसेशन कहते हैं। अच्छा। वो बादल जब छोटे छोटे बूंद बनकर पहाड़ों की मदद से नीचे जाता है, छोटे छोटे नदी तालाबों में जमा होता है तो उसे प्रेसिपिटेशन कहते हैं। फिर ये ऐसे ही काम करते रहता है। निश्चित ही ये है वाटर साइकिल जो ये बच्चे ने बनाया है। ये कौन से क्लास में बोले आपने? 9th क्लास। 9th क्लास का ये बच्चा है। और आप क्या बनना चाह रहे हैं? ट्रेडर। ट्रेडर बनना चाहेंगे ये। गुड, बेस्ट ऑफ लक बेटा। आपका नाम क्या है? मेरा नाम देवेंद्र तुलसीराम वर्मा है। ये स्मोक मशीन है। ये जो हेल्थ केयर वगैरह जैसे नो स्मोकिंग जोन रहते हैं वहाँ स्मोक करते हैं तो ये जो स्मोक है उसे डिटेक्ट करने का सायरन में जाकर आपको आप स्मोक बाहर करता है। अच्छा 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 गुड गुड गुड। तर एकूणच सांगायचं म्हणजे सुंदर अशी विज्ञान प्रदर्शनी या शाळेमध्ये लावण्यात आलेली आहे। लालाजी लोणारे, मी अर्चना फुले हायस्कूल प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय संस्थेमध्ये कार्यरत आहे ॲज ए मुख्याध्यापक म्हणून।
काय सांगाल, आज स्नेह संमेलन, वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सुंदर असं व्यंजनाचं सुद्धा आनंद प्रदर्शनी सुद्धा लावली आणि विज्ञान प्रदर्शनी सुद्धा लावली. यातून काय सांगू इच्छिता तुम्ही? यामध्ये मला एवढं सांगता येईल की मुलांना व्यावहारिक ज्ञान सुद्धा आलं पाहिजे आणि सायंटिफिकली त्यांना सायन्सची आवड, रुची निर्माण झाली पाहिजे. आमचा उद्देश हाच असतो की आमची संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थी लहानापासून तर मोठ्यापासून त्याला सायन्स बद्दल आणि व्यावहारिक नॉलेज, जर आनंद मेळावा बघितला तर त्याला व्यावहारिक नॉलेज असला पाहिजे आणि सायन्स म्हणजे त्याला प्रत्येक सायन्स म्हटलं तर आपल्या जीवनाचा भाग असतो आणि ते त्यांना प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. हा माझा उद्देश आहे आणि माझे शिक्षक आणि मी या संस्थेमध्ये हेच कार्य करत असतो. थँक्यू सर. व्यवहारिक जे ज्ञान असायला हवं विद्यार्थ्यांमध्ये ते आनंद मेळाव्यातून यांनी व्यवहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोणारे मॅडमने केलेला आहे. आणि विज्ञान म्हटलं तर विज्ञानाचे गुण सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये असणं आवश्यक आहे, कारण आजचा युग हा विज्ञान युग आहे. माझं नाव प्रज्ञा कोटांगले, अर्चना फुले हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिका आहे मी. काय सांगाल सर, वार्षिक स्नेह संमेलन जे आहे ते विद्यार्थ्यांच्या अंतर्गत सुप्त गुणांचं दर्शन आणि म्हणजे वर्षभर आपण ऍक्टिव्हिटीज घेऊ शकत नाही, मुलांना शिकवतो, पण शेवटी त्याचा सार आणि त्यांचा थकवा नाहीसा करण्याचा हा एक आमचा उद्देश असतो की त्यांना सर्वांगीण त्यांचे जे गुण आहे ते सर्वांपुढे आले पाहिजे, त्यांनाही आपली आवड जिज्ञासा ओळखता आली पाहिजे. आणि सोबतच आनंद मेळाव्यासारख्या प्रकरणातून म्हणजे आनंद मेळावा जो आपण घेतो त्यातून विद्यार्थ्यांना आर्थिक देवाणघेवाण, त्यांची रुची कशामध्ये आहे आणि काय केल्याने आपण पैसे जे मुलं वेस्ट करतात तर वेस्ट न करता त्या पैशाचा सदुपयोग किंवा आपल्या आई वडिलांना जे पैसे कमवावे लागतात ते कशा पद्धतीने कमवायचे, कसे खर्च करायचे आणि ते कमवण्यासाठी किती धडपड करावी लागते, म्हणजे एकूण पैशाचं मोल आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास हा आमच्या स्नेह संमेलनाचा मुख्य उद्देश असतो. पैशाचं मोल आणि मुलांच्या सुप्त गुणांचा विकास, यातूनच तुम्ही स्नेह संमेलन कार्यक्रम, वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमामध्ये आनंद मेळावा आणि विज्ञान प्रदर्शनीचं सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी रमेश फुले, अर्चना फुले हायस्कूल, काश्मीर विद्या मंदिर आणि नॉर्थ पॉइंट स्कूल, इंग्लिश, हिंदी आणि मराठी या संयुक्त विद्यमानाने या आमच्या शाळेमध्ये आज मागील 8 दिवसापासून स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही विज्ञान प्रदर्शनीला जास्त महत्त्व देतो आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये जे गुण आहे, शैक्षणिक गुण आहे, वैज्ञानिक गुण आहे आणि हे सर्व त्यांच्यामध्ये आलं पाहिजे आणि व्यवहार कसा करायचा, त्यामुळे खाली आपण जे आनंद मेळावा घेतलेला आहे हे सर्व कसं विद्यार्थ्यांना या याच्यामधून स्नेह संमेलनामधून विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की व्यवहार कसे केले जातात. व्यवहारातून आपल्याला म्हणजे आपण जे केलेलं आहे विज्ञान मेळाव्यामध्ये जे केलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला कसे पैसे अर्न होतात हे विद्यार्थ्याला शिकणं फार आवश्यक आहे. शिक्षण तर आपण आयुष्य म्हणजे प्रत्येक वर्षाला करत असतो, परंतु त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा भाग आहे. अदर ऍक्टिव्हिटी म्हणजे ह्या 15 दिवसापासून क्रीडा यांनी घेतलेला आमच्या शाळेमध्ये, नंतर विज्ञान प्रदर्शनी आपण बघितलेले आहे, विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार वगैरे जे आनंद मेळावा घेतला, अशा विविध प्रकारचे आपल्या शाळेमध्ये म्हणजे उपक्रम चालवले आहेत आणि अजूनपर्यंत हे अजून 4-5 दिवस चालतील आणि यामधून विद्यार्थ्यांना एक फार मोठा दिलासा मिळतो, विद्यार्थ्यांना मिळतो, परंतु सर्वात जास्त पालकांना जास्त मिळतो की माझ्या मुलांना काय केलं आहे आणि पालकांना मिळून ते अजून विद्यार्थ्यांना शिकवतात. मी आपल्याला प्रामुख्याने सांगेल की या संपूर्ण एरियामध्ये दलित आणि मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या शाळेमध्ये 60% मुस्लिम बांधव आहे आणि मी म्हणजे 1994ला जेव्हा इथे शाळा काढली तेव्हा त्या विद्यार्थ्यांना मुस्लिम एरियामध्ये त्यांना शिक्षणामध्ये रुची कशी यावी आणि म्हणून मी इथे मोठ्या मोठ्या अधिकारी घडवले 94 पासून तर आतापर्यंत आणि आज ते मोठ्या दिवाळात ऑफिसर बनलेले आहेत आणि शाळेत जाते. आता ते ऑफिसर झाले म्हणून त्याची जे येणारी पिढी आहे ते सुद्धा आपल्या शाळेमध्ये ऑफिसर बनून आज मोठ्या प्रमाणात शिकत आहे. मी एक विशेष सांगतो आहे की माझ्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये 80, 90, 120 पर्यंत विद्यार्थी आहेत. म्हणजे हा प्रकार कसा आहे, शाळेतील जे आमचे म्हणजे जे शिक्षक आहेत म्हणजे उच्च शिक्षक आहेत
उच्च श्रेणीचे शिक्षक आहेत हे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकतात, वर्षभर त्यांना रिझल्ट चांगला येतो. म्हणून सर्वात जास्त या संपूर्ण परिसरामध्ये जेवढ्या शाळा असेल तेवढ्या सर्व शाळा जीर्ण झालेल्या आहेत आणि सर्व ह्या परिसरातील सर्व विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत आणि हे एक चांगले शिकवतात आणि आमचे टीचर चांगले म्हणजे क्वालिफाईड आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगलं घडवतात. म्हणून आमच्या शाळेमध्ये शिकतात. आम्ही विद्यार्थ्यांची पटसंख्या बरोबर आहे, बरोबर नाही, पटसंख्या काही पटीने चांगली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण हे आमचं ध्येय आहे. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण हेच आमचं ध्येय आहे. तुम्ही काय सांगाल? तुमचा परिचय द्या. मी देवेंद्र गरडे, प्रशासकीय अधिकारी, प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्था, त्यांचे सेक्रेटरी सचिव आमचे साहेब रमेशचंद्रजी फुले यांची ह्या 3 शाळा काश्मीर विद्या मंदिर आणि नॉर्थ पॉइंट व AR फुले हायस्कूल, अर्चना फुले हायस्कूल ह्या तिन्ही शाळांच्या संयुक्तिकपणे वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करण्यात आलेली आहे. ह्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीमध्ये त्यांनी 2 दृष्टिकोन ठेवला आहे. पहिला म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. हे दोन्ही दृष्टिकोन आजच्या विद्यार्थ्यांना शिकणे हे फार गरजेचे आहे. ही जी शाळा आहे ही शाळेमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे हा स्वनिर्भर विद्यार्थी आहे. वर्षभर अभ्यास करून त्याला इथपर्यंत त्याची मजा आणणे म्हणजे शिक्षकांची तारेवरची कसरत आहे आणि ही तारेवरची कसरत वर्षभर आमच्या संस्थेचे शिक्षक खूप जीवापाड मेहनत करतात. त्या मुलांना स्वतःचा मुलगा समजतात आणि त्यांना जो तुम्हाला आता जो इथे वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून आलेला आहे ही आमची सुरुवात आहे. हे पुढे नक्कीच ज्याही कॉलेजमध्ये जातील, ज्याही शाळेमध्ये जातील त्यामध्ये त्या शाळेचं नाव आणि संस्थेचं नाव वर करतील. खाली जेव्हा तुम्ही बघाल तो व्यावसायिक दृष्टिकोन आहे त्याला आम्ही खरी कमाई म्हणतो. खरी कमाईचा अर्थ हा जो प्रोडक्ट आहे हा घरून बनवून आणलेला असतो आणि त्या विद्यार्थ्याच्या आईने बनवून दिलेला असतो, पण विकताना त्याला व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा या संस्थेचा आणि शाळेचा मुख्य भाग आहे. आणि त्या प्रकारे ह्या सर्व श्रेणी एरियातल्या विद्यार्थ्यांना ही अशी एकमेव संस्था आहे जी हे धडे गिरवते आणि धडे शिकवते आणि लहानपणापासून त्यांना दोन्ही धोरण अवलंबावं कसं हे त्याचे प्रशिक्षण देते आणि या प्रशिक्षणामागं शाळेचा मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षिका यांची खूप मेहनत आहे. आणि वार्षिक स्नेहसंमेलन जो आहे याच्यामध्ये त्यांनी क्रीडा सत्र सुद्धा चालवलेलं आहे. आता पुढे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो आपण, या मोठ्या याच्या शाळेत होते CBSEच्या, इंग्लिश माध्यमाच्या, इंग्रजी माध्यमाच्या, ते सर्व माध्यमांच्या शाळेत जे होते ते सर्व आमच्या PNSS संस्थेमध्ये होते. आणि ही शाळा अनादी काळापासून विद्यार्थी हिताचे आणि पालक हिताचे कार्य करत असते. याचे सर्व श्रेय आमचे सेक्रेटरी महोदय रमेशचंद्रजी फुले यांना जाते. तसेच इथे कार्य करणारे विद्यार्थी आणि कार्य करणारे प्राचार्य, नॉन टीचिंग आणि शिक्षकांना जातात. 3 शाळा मिळून वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक आणि वैज्ञानिक हे गुण असायलाच हवे आणि ते शिकवण्याचा प्रयत्न ह्या 3 शाळा करतात. त्यांचे संचालक जे आहेत रमेश फुले जे सचिव आहेत ते करतात आणि म्हणूनच विद्यार्थी या शाळेतून शिकून उच्च पदावर जात असतो. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट तिलकचंद टेंभुर्णी सह मी भीमराव लोणारे. धन्यवाद. नमस्कार.